फलंदाजी एक धाडसी निर्णय या सकाळच्या सत्रामध्ये. निलेश आणि रितेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असतील निलेश आणि नॉन स्ट्राईक एंडला नितेश, ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. रितेश नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्या चेंडू यावेळेस राईट आर्मवरती विकेट. पहिलाच बॉल यावेळेस, पहिल्याच बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु एलिव्हेशन नाहीये. फटका फसलाय, मिस टायमिंग. यावेळेस फलंदाज होतील बाद आणि पहिल्या गोल्डन डकची शिकार होत असताना फलंदाज निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडू यावेळेस राईट व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमधून जातात येल्लो जर्सीचे, बघा संघाला विनंती असेल, तुम्ही जर चालू मॅच मधून तुम्ही ग्राउंड वरती जाऊ नका, याची नोंद घ्या, जेणेकरून तुमच्या संघाला पेनल्टी लागेल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिली तर पहिली सफलता अर्जित केली आहे. निलेशला मात्र खाता न उघडताच माघारी परतावं लागलं. पहिलं सत्र आणि पहिलं षटक. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अमित. राईट आर्मवरती विकेट. अखू टप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवलाय, शतक स्थितीत तैनात. तोपर्यंत सिंगल येत्या. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतो एक. स्वतःच व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना आपण पाहतो रितेशला. रितेश आणि उदय ही जोडी मैदानावरती आहे. अतिशय चांगलं क्रीडांगण आपण पाहतोय, विमको ग्राउंड. जे खेळाडू आमच्यामध्ये नाही आहेत त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली. नक्कीच आपण पाहिलं तर कैलासवासी सिकंदर स्टँड तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर कैलासवासी अजय सुळे स्टँड, संजय गायकवाड स्टँड, सचिन गायकवाड, त्यानंतर बापू भंडारी, रवीश जैन, संतोष पात्रे आणि नागेश वाल्मिकी स्टँड, हे स्टँड तुम्हाला पाहू शकाल. नक्कीच प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार आयोजन. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळेस चेंडू खरंगळत चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे लागलाय, पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडूला गॅदर केलाय. अगदी आपण पाहतो शेवटच्या क्षणाला पॉज दिलं गेलं आणि धावांचा इथे विचार केला तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती अद्यापपर्यंत 1-3. षटक क्रमांक पहिलं सुरेश राणे आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत. सातत्याने महाराष्ट्रावर दौरा करत असतात. NPPL नेरळ परिसर प्रीमियर लीग च्या माध्यमातून त्यांना आपण पाहिलं. आता मात्र अंबरनाथ SP चषक. यावेळेस फुल टॉस परवडी होती आणि त्याचा स्वीकार केलाय. चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे दणका षटकार. षटकाराने आगाज केलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वृद्धिंगत होत असताना यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. चेंडू सरळ जाईल, पूल केलंय, तो क्षेत्र निवडलाय.
गोलंदाज षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाचारण केलं जातं विनीतला. ज्या पद्धतीने अमितने पहिले षटक हाताळलं, सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. असं वाटलं होतं की या षटकामध्ये कमी धावसंख्या देण्याचा मानस असेल गोलंदाज अमितचा, परंतु अगदी त्या अमितच्या मात्र अशा धुळीस मिळवल्या त्या म्हणजे फलंदाज रितेशने 2 मोठे फटके दाखवले अंतिम 2 चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस दुसरं आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होत आहेत विनीत. याच दरम्यान आदरणीय उमेशजी पाटील साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. अमरनाथ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक चांगलं व्यक्तिमत्व या विभागातून आणि अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. एसपी ग्रुपच्या वतीनं एसपी चषक अंबरनाथ 2021. स्ट्राईकला पण पाहतो फलंदाज उदय. यावेळेस फुलरलीनचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात होते. बॅक टू बॉलर चेंडू खेळून काढलाय, परंतु एक सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली स्पर्धा. आज 10 संघ खेळले जातील. 10 संघातून पहिली मॅच तुम्ही पाहतायत. त्यानंतर नक्कीच 8 संघ तुम्हाला या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर चैतक 11 असेल, भवानी 11, त्यानंतर अनेक दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळतील. अंबरनाथ विभागातून हे 10 संघ आणि 10 संघातून एक संघ अगदी शेवटच्या क्षणाला क्वालिफाय होईल. म्हणजे प्रत्येक संघाला डू ऑर डायची मॅच, जिंकू किंवा मरू अशी स्थिती प्रत्येक संघाला. नॉकआउट. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला सरळ आपण पाहतो. यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यांना थोडेसे फंबल झाले चेंडू गॅदर करेपर्यंत, परंतु त्याचाच फायदा घेत असताना आपण पाहतोय फलंदाज रितेश. रितेश मात्र थांबणार नाहीये, कारण रितेशला माहिती आहे जरी निलेश बाद झाला परंतु संघाने माझ्यावरती जिम्मेदारी काय दिली आहे आणि ती जिम्मेदारी योग्य रीतीने पार पाडत असताना जबरदस्त बॅटिंग. यावेळेस चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, थोडीशी गती कमी केली आहे आणि नक्की चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू पिचिंग झाला. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षक गॅदर करत असताना हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. अगदी जर तुम्हाला धाबा रोखायचे 4 षटकांची मॅच, शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला जर 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबा कमी द्यायचे असेल तर जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज आणि जास्तीत जास्त विकेट्स. यावेळेस फुल टॉस. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. सोपा झेल. यावेळेस फर्स्ट नाही, सेकंड नाही, थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केला जातोय. ऍज इट इज आउट. 1 मॅच तुम्ही पाहताय. यावेळेस अगदी जर विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती ऍज अ स्कोरर आम्हाला माहिती देत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा, त्यानंतर सिंगल, डबल आणि डॉट आणि विकेट असे 4 चेंडू आपण पाहिले आणि या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा, 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 10 संघ आज या स्पर्धेमध्ये आणि 10 संघातून पहिली मॅच तुम्ही पाहतायत ती म्हणजे श्रावणी 11 वर्सेस क्रांतीवीर क्रीडा मंडळ. त्यानंतर चैतक 11, भवानी 11, जय हनुमान मोरिवली, त्यानंतर टीचर 11 हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर टाकळी आणि पाटील प्रतिष्ठान, अभिनव सीसी असे 10 संघ एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळले जातील. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. स्ट्राईकिंगला उदय आणि नॉन स्ट्राईकिंगला असतील फलंदाज साहिल. दुहेरी धाव तिथे कंप्लीट केली आहे आणि या दुहेरी धावेने संघाचा धावफलक वधारलेला आपल्याला पाहायला मिळतं. वृद्धिंगत होत असताना 21 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल. यावेळेस फुल टॉस बॅक टू बॉलर. चेंडू खेळून काढलाय सरळ रेषेत. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जाईल, परंतु यावेळेस पंच सुरेश राणे सांगत असताना एसडी इज आउट. धावबादच्या रूपाने मात्र फलंदाजाला परतावा लागेल. मिळणारे सांघिक यश श्रावणी 11 टीमला. हाल यावेळेस आपण पाहतोय 3री सफलता मिळतीये.
सिटीचा श्रावणी धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21 धावा 21 10.50 हे करंट रन रेट असेल ते म्हणजे क्रांतीवीर क्रीडा मंडळ या संघाचं. स्ट्राईक इनला उदय, नॉन स्ट्राईक इनला साधी घेत आहेत. न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 5. गोलंदाज तयार होता तिसऱ्या षटकामध्ये. अगदी समोरच्या दिशेने आपण पाहतो आमचे कॅमेरामॅन विघ्नेश तिथे आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू मात्र स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतोय आणि नक्कीच उदयला थोडस प्रश्न विचारून गेला असेल. हा चेंडू पडल्यानंतर थोडस आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर आला आणि उर्वरित काम यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना हा चेंडू डॉट. धावत संख्या धावफलकावरती अगदी स्थगित पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, एक फ्लाइंग स्टार्ट आपल्याला पाहायला मिळत होता. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू बॅट वरती येतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे भन्नाट वेगाने चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. हा येतो चौकार. नक्कीच मोठ्या फटकांमध्ये कन्वर्ट झालेलं दिसेल आणि उदयला माहिती आहे आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये जे मात्र इनॅट नंबर 3 ला आलेत. धावसंघ धावफलकावरती चौकाराने फुलत्या. पुन्हा एकदा वर पिच बॉल मिस टायमिंग झाले. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलं पाहायला मिळते. फलंदाज बाद. इज आउट. 1 more विकेट डाऊन. फलंदाजाला परतावा लागेल. उदय बॅक टू द पॅव्हलियन. सर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल एक जबरदस्त झेल. अगदी क्षणचित्र टिपली जातात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हवेत असणार आणि तिथून मात्र जेव्हा जमिनीवरती लँड होतो अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लँड होतो. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा 25. एकंदरीत विकेटचा आपण विचार केला तर 4 गडी गमावलेत. ते म्हणजे फलंदाजी करत असताना क्रांतीवीर क्रीडा मंडळाने. तिसरे षटक प्रगतीपथावरती गोलंदाज चेतन. पहिल्या चेंडूला डॉट, त्यानंतर चौकार उदयच्या बॅट मधून आणि त्या उदयला मात्र त्या चौकाराला क्विक रिप्लाय दिले आणि फलंदाज मात्र परतलेत. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन ऐकतात, जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत. SP ग्रुपच्या वतीनं SP चषक अंबरनाथ 2021 पर्व दुसरं या स्पर्धेमध्ये अजून एक फलंदाज मात्र परतावा लागेल आणि क्रमांक 5वा लागत असताना यावेळेस क्रांतीवीर क्रीडा मंडळ या संघाला फलंदाज बाद. इज आउट. गती देखील थोडीशी कमी केली आहे. नक्कीच चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी खालोखाल राहतो. यष्टीरक्षक त्याला गॅदर करत असताना अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय.
परंतु यावेळेस डॉट चेंडूने धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. म्हणजे जो पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा ग्राफ होता ना, तो ग्राफ अद्यापपर्यंत खाली पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू अख्खूट टप्प्याचा बॉल होता. सुरेश राणे आमच्याकडे नक्कीच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. पंच यासाठी वाईड बॉल नियम क्रमांक 25 आणि या 25 नुसार अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होती. 42 नियमाअंतर्गत क्रिकेट हा खेळ सातत्याने खेळला जातोय. नियम क्रमांक 25 यावेळेस आपण पाहतो खोलो टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय, परंतु फलंदाजाला परतावा लागेल. एकही धाव तिथे कंप्लीट नसेल आणि मिळणारं सांघिक यश पुण्याच्या एकदा श्रावणी 11 टीमला. फलंदाज बाद. आठ पूर्णांक 66च्या सरासरीने 26 धावा. 26. क्रांतीवीर क्रीडा मंडळ. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विनीत भुईरने जे षटक हाताळलं 5 धावांचं आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाज चेतनने 5 धावांचं षटक हाताळलं. जबरदस्त कमबॅक. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर. गोलंदाज तयार होतील अंतिम षटकासाठी. शेवटचं अंतिम षटक विनय आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. स्ट्राईक इनला बॅट्समन आपण पाहतोय शंभू. शंभू आणि विजय ही जोडी मैदानावरती या. गोलंदाज विनय तयार अगदी पंचांच्या डावीकडून. लेफ्ट आर्म राऊंड यावेळेस गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित. अक्षरशः भाग पाडलाय. रिझर्व असं तुम्हाला एक विनंती आहे, जेव्हा आम्ही शब्द आमचे कंप्लीट करू ना तेव्हा तुम्हाला आम्ही आवाज देऊ, तेव्हा तुम्ही प्ले करा. नक्कीच तुम्ही ऑलरेडी प्ले करू नका अगोदरच. धावत संख्या फलकावरती आपण पाहतो 26 धावा. पहिल्याच बॉलवरती पुरुष एकदा सफलता अर्जित केली आहे. ज्या पद्धतीने अमितने पहिले षटक हाताळलं पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती आणि त्याच प्रकारचं विनेचं हे अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक इनला लेफ्ट हँडेड बॅट्समन. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॅकअप करत असताना आपण पाहतोय थोडंसं फंबल आणि आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. धावसंख्या फलकावरती 30 धावा. 3-0. 4 षटकांची मॅच आपण पाहतो आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये धावसंख्या थोडीशी कमी. पुन्हा एकदा अप्पर कट खेळला चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बॅकअप करत असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग विदिन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने अगदी शेवटच्या षटकामध्ये धावा येण्याचं षटक असं आणि त्या षटकामध्ये धावा येणं देखील नितांत गरजेचं आहे आणि त्या धावा येत आहेत. यावेळेस आपण पाहतो बॅट्समन विजयच्या बॅटमधून एक चौकार एक डबल दुहेरी धाव आणि दुहेरी धावेने संघाचा धावफलक 32. अख्खूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पंच केले. चेंडू सरळ जाईल यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. रन्स मिळत आहेत 4.
शेवटचे आणि अंतिम 2 बॉल. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या 16, त्यानंतर 2 षटकामध्ये अगदी लगाम ओढली होती. फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्या होत्या. परंतु यावेळेस आपण पाहतो अंतिम षटक आणि या निर्णायक षटकामध्ये मात्र धावा येत आहेत. स्ट्राईक इनला पुन्हा एकदा विजय. पुन्हा एकदा सफल झालेत. बॅटची कडा यावेळेस पंच सांगतायत एस इट इज आउट. जेलबादच्या रूपाने मात्र परतावा लागेल विजयला. आणि धक्का क्रमांक अगदी यावेळेस लागत असताना टीम पहिलाच बॉल यावेळेस जयसाठी होता आणि पंचाचा इशारा यावेळेस वाईड बॉल आणि फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होत आहेत. म्हणजे नक्कीच एक धाव जरूर ऍड होईल आणि फलंदाजाला परतावा लागेल. अगदी शेवटची जोडी 9वा झटका लागत असताना टीम क्रांतीवीर क्रीडा मंडळाला शेवटचा षटक आणि शेवटचा बॉल. योगेश शिंद्रेकर यावेळेस मिस्टामिंग आणि झेल टॉप. अगदी जर हा झेल स्वीकारला असता तर एकंदरीत शेवटच्या बॉलवरती ऑल आउट देखील होऊ शकला असता. परंतु योगेश शिंद्रेकरने नक्कीच आपण पाहतो 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावत संख्या जाऊन पोहोचते अगदी 39 या आकड्यावरती आणि 40 धावांचं लक्ष असेल. 40 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ते म्हणजे श्रावणी 11 संघाला 24 चेंडू आणि 40 धावा. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. सन्मान टकारी 11 संघाचे संगणक आणि टीचर 11 संघाचे संगणक नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन टकारी वर्सेस टीचर. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे. आज 10 संघ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून एसपी चषक अंबरनाथ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. श्रावणी 11 वर्सेस क्रांतीवीर, त्यानंतर टकारी 11 वर्सेस टीचर 11, भवानी 11 वर्सेस मोरिवली बी, चैतक 11 वर्सेस पाटील प्रतिष्ठान आणि विजय 11 वर्सेस अभिनव 11. हे दोन संघ प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला प्रत्येकी पाहायला मिळतील. त्यानंतरची मॅच असेल टकारी 11 वर्सेस टीचर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला रिक्वेस्ट करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रेक्षकांना विनंती करून आपण चालू मॅच मधून थोडंसं मैदानाच्या बाहेरून गेलं तर बरं होईल.
चला फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. 40 धावांची गरज आहे. थोडस फास्ट खेळा जेणेकरून दोन ऑफिशियलला देखील विनंती करा आपण स्टॉप वॉच चालू करा. 20 मिनिटांमध्ये तुम्ही फक्त 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कव्हर करायची आहेत. जेणेकरून जर कोणता संघ जास्त वेळ घेत असेल ना तर त्याला तात्काळ तुम्ही पॅनलाइज करू शकाल. दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाची सूचना एक रिव्ह्यू असेल, हाय फॅक्टर बीमर आणि रनआउट साठी तो फक्त तुम्हाला 10 सेकंदामध्ये घ्यायचा आहे. जर 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही घेतला तर पंच तुम्हाला तो रिव्ह्यू देतील, अन्यथा तुम्हाला तो रिव्ह्यू दिला जाणार नाही. याची नोंद घ्या, ही सूचना अत्यंत महत्वाची आहे. तकारी 11 वर्सेस टीचर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन नोटिफिकेशन स्ट्राईक एंडला योगेश आणि नॉन स्ट्राईक एंडला विनय. गोलंदाज शंभू तयार होत आहेत. यावेळेस पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस हवेमध्ये चेंडू उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाठ मोरे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता कंप्लीट. नाणेफेकीचा कौल टीचर 11 या संघाने जिंकला आणि टीचर 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले ते म्हणजे टकारी 11 या संघाला. पहिले षटक आपण पाहतोय शंभूचा. यावेळेस पिच बॉल चेंडू सरळ रेषेत लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधोमध. क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट जाईल सरळ साईड स्क्रीन समोर. चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. रन्स मिळतात 4. डिझा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुरुवात दमदार पाहायला मिळते. 40 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 10.0चा स्क्रीन रन रेट. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला बनवलाय. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. दॅट्स मॅक्सिमम. षटकार. बिग हिट. बॉल आणि फुलटॉस चेंडू म्हणजे एक खेळाडूला पर्वणी असते. ती पर्वणी म्हटली तर संधी निर्माण होते. अगदी संधी म्हटलं तर चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे. जर ती हातातून निसटली की नक्कीच पुन्हा ती संधी तुम्हाला येत नाहीये. यावेळेस अजून एक प्रहार. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सरळ जाईल यावेळेस बीट करून. अजून एक पंचांचा इशारा. बिग लॉंग वे षटकार. घनाघाती प्रहार. पहिल्या चेंडूवरती आली दुहेरी धाव. त्यानंतर एक चौकार आपण पाहिला. 2 षटकार. एकंदरीत टीमची टोटल 18 धावा आणि समीकरण या मॅचचं पूर्णतः बदललेलं पाहायला मिळतंय. 20 बॉल मध्ये आपण पाहतो यावेळेस क्लीन बॉल. फलंदाज होतील बाद. षटकार आणि चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना गोलंदाज शंभू. फलंदाज योगेश. बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. डिझा होतात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत कॅप्टन ऑफ द टीम लिडिंग फ्रॉम द फ्रंट विनीत भोईर. मैदानाच्या आतमध्ये धावत संख्या धावफलकावरती 18. समीकरण इक्वेशन या मॅचचं आपण पाहिलं तर 19 बॉल मध्ये अद्याप 22 धावांची गरज.
स्ट्रायकिंगला असेल विनीत भुईर. शेवटचा आणि अंतिम बॉल यावेळेस शंभू कमबॅक करत असताना या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू ऑन साईडला आपण पाहतो शतरक्षक येत आहेत. एकच धाव तिथे कंप्लीट केली जाईल. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतं. पंच दर्शवत असताना यावेळेस विनीतच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल बॅटकडने आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 19 या आकड्यावरती. अगदी आपण पाहिलं तर 40 धावांचं लक्ष असताना 19 धावा पहिल्या षटकामध्ये 24 चेंडू आणि 40 धावा. आस्किंग रन रेट होतं 10.00चं. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण धावसंख्येचा ग्राफ पाहिला तो श्रावणी 11 संघाचा 19 धावा. म्हणजे म्हटलं जातं ना वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुम्ही चांगली केली ना तर ते काम तुम्हाला अर्थ झाल्यासारखं वाटतंय. आणि यावेळेस तेच करत असताना श्रावणी 11 संघाचे खेळाडू 19 धावा धावफलकावरती येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो यावेळेस गोलंदाज मोनू येत आहेत. षटक क्रमांक दुसरा 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे मैदानावरती श्रावणी 11 या संघाला. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल ती म्हणजे टकारी 11 वर्सेस टीचर 11. एक वीक फाईट मॅच. गोलंदाज सय्यार मोनू यावेळेस राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेस साऊंड साईडला आपण पाहतोय चेंडू मात्र सरळ लॉंग ऑनला योगेश शिंद्रेकर येत आहेत. चेंडू गॅदर करतील फेकतील तोपर्यंत 2 धावांचा वेळ त्यांच्याकडे होता आणि या 2 धावेच्या मदतीने दुहेरी धाव्याने संघाचं धावफलक आपण पाहतोय अत्यंत वेगाने पुढे सरकतंय. अगदी स्कोर कार्ड आपण पाहिलं तर सुवर्ण अक्षराने सजवलं जात आहे. भन्नाड वेगाने आपण पाहतो धावसंख्येचा ग्राफ उंचावत असताना श्रावणी 11 संघाचा धावा चेस करत असताना अत्यंत सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती 40 धावांची गरज असताना अद्याप 17 चेंडू आणि 19 धावांची गरज. 2 ऑफिशियल सज्ज होत आहेत. आपण पाहतोय अत्यंत नामवंत पंच बदलच्या आतमध्ये एक अतिशय चांगली कामगिरी. नो कॉन्ट्रोवर्सी. अचूक वेळी अचूक निर्णय हे सातत्य टिकवले आमचे ऑफिशियल. आपण पाहतोय SP चषक अंबरनाथ 2021 पर्व दुसरं या स्पर्धेमध्ये सर्व श्रेय नक्कीच SP ग्रुपला जात आहे ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाते. गत वर्षी देखील खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली गेली. अनेक नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते यावर्षी. जे भव्य दिवस स्टँड तुम्ही पाहू शकाल म्हणजे जे खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहेत त्या खेळाडूंना कुठेतरी उजाळा दिला जातोय आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावाचे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. प्रेक्षकांना देखील सावलीचा आनंद जेणेकरून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतील त्यासाठी स्टँड तुम्ही पाहू शकाल. यावेळेस बॅटची कडा फलंदाज बाद कॉट बँकच्या स्वरूपात इज आउट. पंचाने स्वीकारले. विनीत भुईर बॅक टू द पॅव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना श्रावणी 11 टीमला फलंदाज बाद एसडीज. नक्कीच आपण पाहिलं तर सोपं समीकरण आहे ते म्हणजे श्रावणी 11 संघासाठी. गत वर्षी आपण स्पर्धा पाहिली तर नक्कीच बदलापूर असेल वांगणी असेल अंबरनाथ असेल या विभागातील संघ आपण पाहिले आणि नक्कीच यावर्षी थोडंसं शासनाच्या नियमानुसार योगेश शिंद्रेकर
सरांनी सांगितलं, आवर्जून उल्लेख केला की कोविड-19च्या अंतर्गत आपण पाहतो ही स्पर्धा, परंतु शासनाने काही नियम दिलेत, त्या नियमांना अनुसरून ही स्पर्धा खेळवली जाते आणि ही फक्त स्पर्धा अंबरनाथ मर्यादित असेल. म्हणजे कोणत्या प्रकारचा बाहेरचा खेळाडू तुम्हाला इथे आढळणार नाहीये. जी गतवर्षी प्रेक्षणीय मॅच झाली अंबरनाथ वर्सेस बदलापूर, ती मॅच देखील या स्पर्धेच्या माध्यमातून रद्द केली गेली आणि यावेळेस फक्त आणि फक्त 3 दिवसामध्ये तुम्हाला अंबरनाथ नगरीतील, अंबरनाथ विभागातील, अंबरनाथ मर्यादित संघ पाहायला मिळतील. धाबसंख्य धाफलकामध्ये यावेळेस आपण पाहतो पहिले षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं, थोडंसं महागडं षटक होतं. त्या षटकामध्ये तब्बल आपण विचार केला तर 19 धाबा खर्च केला गोलंदाज शंभूने आणि मोनूचा विचार केला तर मोनूचं कौतुक करावं तितकं कमी. चांगली लाईन यावेळेस बॅटच्या आतलीकडे चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चेंडू सरळ जमिनीला गुदगुल्या करत जाईल घरंगळत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. हा येतोय चौका. आणि अंतिम बॉल धावसंख्य धावफलकावरती आम्हाला स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. टेनिस क्रिकेट डॉट टीमची टोटल एकंदरीत 40 धावांचं लक्ष असताना 25 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी अद्याप इक्वेशन येणारे 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळी क्लीन बोल्ड फलंदाज बाद आउट. विनीत नंतर 25 धावा धावफलकावरती अद्याप 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज नितांत आपण पाहतोय. सामन्यामध्ये पुण्याचे एकदा कमबॅक केलं जात आहे. जी सुरुवातीला असं वाटलं होतं की पकड मजबूत केली ती म्हणजे श्रावणी 11 संघाने. योगेशने ज्या प्रकारची फलंदाजी केली ना, 5 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. असं वाटलं होतं की सामना 3 षटकामध्ये संपुष्टात येईल, परंतु या मॅच मध्ये पुण्याच्या एकदा कौतुक करावं तितकं कमी गोलंदाज मोनूचं, ज्याने मात्र फक्त 6 धावांचं इकॉनॉमिकल षटक हाताळलंय आणि इक्वेशन या मॅचचा 12 चेंडू 15 धावा. जबरदस्त मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच येईल. जर हे निर्णायक षटक योगेश शिंद्रेकरच्या हातामध्ये सोपवलंय, जर नक्कीच आपण पाहतो या षटकामध्ये धावा कमी आल्या तर मात्र या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. योगेश शिंद्रेकर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. नक्कीच आपण पाहतो अभय पाटोळी सर यावेळेस नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांची हजेरी लागते. त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि त्यांच्या समवेत आमच्या ऑफिशियल बाळा माने यांचं देखील सहर्ष स्वागत. एव्हन जोडी धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत स्थगित. मॅचमध्ये कमबॅक करेल योगेश शिंद्रेकर. जोपर्यंत गोलंदाजी मार्कवरती आहे तोपर्यंत सहजासहजी या मॅचला नक्कीच वळण लागू देणार नाहीये आणि इथे मात्र यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू खरा पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या रूपाने धाव खर्च केली जाते. जर तुम्ही मात्र अगदी आपण पाहता जेव्हा चेंडू डॉट फेकता तेव्हा मात्र तुम्हाला चुकी करणं गरजेचं नाहीये आणि तुम्ही मात्र त्या चुकीवरती लक्ष केंद्रित करा. यावेळेस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतं. डिपेक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. फेकी सुरेख. एस इट इज आउट. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. काही गरज होती का प्रश्न निर्माण होत आहे. एस इट इज आउट.
बघा एक महत्वाची सूचना आहे क्रांतीवीर क्रीडा मंडळ संघाला 10 चेंडू 13 धावांची गरज आहे, परंतु 10 चेंडू 11 धावा जरी श्रावणी 11 संघाने केल्या तरी तो संघ विजयी होऊ शकतो. का? त्याचं कारण आहे कारण 2 धावांची तुम्हाला ऑलरेडी पॅनल्टी आहे. जेव्हा लॉट्स होते तेव्हा मात्र हा संघ इथे उपस्थित नव्हता. अशी सूचना आयोजकांच्या वतीने आहे, त्याची नोंद घ्या. शिस्त डिसिप्लिन या स्पर्धेचा मूलभूत पाया आहे. सातत्याने गतवर्षी देखील तुम्ही स्पर्धा पाहिली असेल आणि त्यामध्ये देखील काही संघाने असं चित्र केलं, त्या संघाला पॅनलाइज केलं गेलं. 11 धावांची गरज असेल, आम्ही हेच इक्वेशन तुम्हाला सांगू जेणेकरून सामना सोपा होईल बॅटिंग करत असताना. परंतु इथून कमबॅक मेहनत करावी लागेल, ती म्हणजे योगेश इंद्रेकरला. संघाची टोटल यावेळेस आपण पाहतोय 30 धावा 40 धावांची गरज असताना अद्याप येणारे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेस आपण पाहतोय फक्त स्टीअर केलंय चेंडू, मात्र पॉइंटच्या दिशेने शतक तैनात होत आहेत. आणि नक्कीच एकच धाव अक्षरशः स्वतःला झोकून देत आहेत आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ती म्हणजे 31 धावा. 31 धावा. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावा 31 धावा फलकावती आहेत. स्ट्रायकिंगला आपण पाहतो बॅट्समन यावेळेस इथे मात्र कीपर बीट होत आहेत, क्षेत्ररक्षक देखील बीट थोडेसे पाठमोर येत आहेत आणि एकंदरीत 3 धावा फलकावती आड होत आहेत. नक्कीच आपण पाहतो दैव बलवंत म्हणावा लागेल, जेणेकरून आपण पाहिलं तर त्यांचं यावेळेस फक्त 3 धावा असेल ना. सुरेश राणे सर वाईड बॉल नसेल ना. ओके 3 धावा फलकावती आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक तैनात एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला ग्रीप करतायत आणि चेंडूची फेकी किती पहा चांगली पाहायला मिळते. थोडासा लेझी का होईना लेकिन थ्रो इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या फलकावती आम्हाला सांगत असताना आमचे स्कोरर 35 धावा येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. बस डिझा. धावा स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतो चेतन आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगला बघा तुमचा 12 खेळाडू इथे आहे याची नोंद घ्या. श्रावणी 11 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. अंतिम षटक. यावेळेस चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे आणि पहिल्याच बॉलवरती मात्र हा विजयी षटकार येतोय. सामना फिनिश. सामना जिंकतो म्हणजे बॅटिंग करत असताना श्रावणी 11 संघाने संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लेग टीम क्रांतीवीर क्रीडा मंडळ.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊ योगेश, ज्याने 18 चेंडू 5 चेंडू 18 धावांची इनिंग साकारली आहे. सलामीला येत आणि अगदी सामना त्याने खुला केला. तो योगेश ठरतो श्रावणी 11 संघाचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीराचा हकदार. तर मी विनंती करेन आयोजन कमिटीच्या वतीने विशालजी पंडागळे यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं योगेशला.